आणि यानंतर मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील भीलदरी शाफियाबाद या गावामध्ये मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे शेतात सगळीकडे तळ साचलेलं होतं। पेरलेलं पीकही वाहून गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांचे शेतातील शेती उपयोगी साहित्य वाहून गेलं। जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे, त्यामुळे आता जिल्ह्यातील छोट्या मोठ्या ओढ्या नाल्यांना देखील पूर आलाय। बदनापूर तालुक्यातील वाकुळणी, भायगाव, वाहेगाव, चिकणगाव आणि माळेगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला। जोरदार पावसामुळे या परिसरातून वाहणाऱ्या सुकना नदीला पूर आला। बीड जिल्ह्यामध्ये पेरणीला वेग आलेला आहे। 1 एकर क्षेत्रावरती सोयाबीन पेरणीसाठी 12,200 रुपये खर्च करावा लागतो। पारंपरिक शेतीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकरी शेती करतोय। मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला। यावर्षी सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचं भरघोस उत्पादन होणार आहे ही अपेक्षा सध्या व्यक्त केली जाते। नांदेडच्या मुंड्यामध्ये व्यंकटेश कृषी सेवा केंद्रामध्ये सोयाबीनची बॅग बोगस निघाली। उत्तम पांचाळ या शेतकऱ्यानं बॅगेतील सोयाबीनला बुरशी लागून काळे पडल्याचे निदर्शनास आले। कृषी विभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन सोयाबीनचे सॅम्पल तपासणीसाठी घेतले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे। बीडमध्ये अवघ्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसामध्ये 2 वेळा बालविवाह लावण्यात आले। या मुलीचा पहिला पती लग्नानंतर पळून गेला तर दुसऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या बालविवाह प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आता काझीसह तब्बल 22 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। पैशांचा पाऊस पाडण्याचा आमिष दाखवून एका नामांकित हॉटेलमध्ये अघोरी पूजा करणाऱ्या तिघा भोंदूबाबांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली। आरोपींनी एका आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यक्तीकडून लाखो रुपये उकळून त्याच्या हॉटेल रूममध्ये पूजा करून नोटा सुद्धा उधळण्याचा प्रयोग केला।